तर या साईडला आमचा महेश जाकडे पगोली घेऊन चाललाय ते बघा. इकडे बंटी आहे, पगोली टाकली आहे ते बघा. आणि पूर्ण पाणीही गदूळ आहे, त्यामुळं खेकडे मिळायचा चान्स आहे. आता आलोय, सुरुवात केली, बघूया किती मिळतात ती. काय झालं म्हणतो. तर मंडळी, पाऊस सुरू झाला की आपल्या कोकणातली निसर्ग किती सुंदर आहे ते बघू शकता. आणि आताच आवणं तयार होतात पूर्ण, आणि 10-1 दिवसांत पूर्ण शेती लावायला सुरुवात होईल. ती व्हिडिओ तुम्हाला दिसेलच. दागीची माधवे, तुम्हाला कसं वाटतं किती दिवसांत सुरुवात होईल? एक 8-10 दिवसात लावायला सुरुवात होईल. लावायला सुरुवात. आणि आपल्याकडे माणसंही भरपूर असतात. आपली माणसं भरपूर आहेत. आम्ही येणारच आहोत. आणि तुम्ही येणार जाऊ ना भात लावायला. मग काय बिनधास्त आहे. हां, तर ही पूर्ण त्यांची जागा आहे इकडे. चला, तर आता आम्ही जातो खेकड्याच्या तयारीला, पकोडे टाकायचे. तर पकोड्या बघूया खेकड्याच किती मिळतात ती. तर पहिलाच पकोडीला खेकडा मिळाला. आकाश दाखव, वरती कर, वरती कर. आपला प्रयोगच होता ना रे, भेटतील काय म्हणून बघण्यासाठी. मग तुम्हाला माहिती होतं मिळतात म्हणून. तर खाडीची मिळतात, ठीक आहे रे. दाखव आकाश, कसा आहे तो. चांगली साईज आहे. चल, भावानीला सुरुवात झाली आणि महेश जागडींची कृपा आहे सर्व. ते आतड्या बांधायचं काम चालू आहे पकोडे ना. काय दिसायला पाहिजे ना. कोण आहेत? ओम साई मंडळ, म्हणजे विजय मिश्रण ती दिलेली आहे. तिकडे एक पगोली, इथे एक पगोली, इथे एक पगोळी मारली, आणि तिकडे पुढे एक पगोळी मारली. आणि बाकीच्या अजून टाकायचे आहेत. 10 पकोळे आहेत. तुटल्या कशा काय? आणल्या काय? तर आमचे आचार्य तिकडे जेवणाची तयारी लागली आहेत जोरात एकदम. ओ, इथं आतड्यांचे व्हिडिओ करताय. जुन्यातली भांडी कुठे मिळत नाही. खलबत्ता किती वर्षाचा खलबत्ता आहे तुमचा? तुम्ही याच्यावरच वाटण करता? आज पार्टीसाठी आहे. अच्छा. तर नदीचं पाणी बघू शकता किती स्पीडने आहे तो. पगोळी टाकतो आमचा आकाश. तर कोपऱ्यात टाक, कोपऱ्यात. तर आपले सर्व 10 पगोले टाकून झाले आहेत. आकाश भाई आमचे झाडाला धरून आहेत. पहिल्यांदा आलास ना घही टाकून पगोले टाकायला? खाडीला जातो, नदीला येत नाही. अच्छा, तर चला आता आपण रिपोर्ट बघूया. तर चिकन तयार झालेलं आहे. आणि इकडे आम्ही 10 पगोळे टाकून पूर्ण तयारीत आहोत. खेकडे कधी त्याची वाट बघत. सुरुवात झाली भवानीची. आता पुढे बघूया. पाऊस भरपूर असल्यामुळे जरा शेकोटी केले, आणि त्याच शेकोटीमध्ये मके टाकणार आणि मस्त पावसाचा एक आस्वाद घेणार. सर्व सामान त्यानेच आणलं आहे, मटेरियल. थोड्या वेळ जाऊया ना. ही आजची पावसातली पार्टी. समीर भाई कुक, आणि आलोय ते खेकडी पकडायला. चिकन बघा कसं झालंय ते. मसाला कमीच मारलाय. आणि आमचा बंटी लवरे वनमधनं आलाय खेकडी पकडण्यासाठी. ही शेतावरची पार्टी आहे. जेवण झालं की नंतर आम्ही खेकडी पकडायला. चला, एन्जॉय करा. आपले दादा पांढरे ते घरीने खेकडी पकडत आहेत. आताच आले, जस्ट सुरुवात नाही अजून काय. आणि हे त्यांचे चिरंजीव. पाऊस पण चांगला पडतो ना बारक्या. जवळ उभं राहायचं, जवळ खेकडा लगेच पिशवीत.
तर आमचे बंटी शर्ट चक्क्य गरीन आज खेकडे पकडायले, पगोले टाकून कंटाळले. रेनकोट घाल, हा पाऊस पडतोय. आज काय आराम आहे म्हणून तर खेकड्या आज उद्या रविवार आहे. आज पकडतो 4 आणि घरी नेतो. यात नियोजनने आलेली आहेत. तर अख्खी नदी काढली आणि आता बंटी शर्ट आमचा पाण्यात उतरून खेकडे पकडतोय साईडला गरी टाकून. पगोळ्याला काय खेकडी 2च मिळाली आणि आता मिळतील ती बघू, अजून वेळ आहे आपल्याकडे. बारक्या दुपारी आला पण आमची जास्त काही इकडे पकडलं नाहीत. दुपारनंतर ही पकडलेली आम्ही खेकडी जातोय घरी, कारण पाणी पण भरपूर आता झालंय नदीला. तर चला उद्या परत भेटूच सालदूरला.